तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता नुकतीच जाहिरात आलेली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई यांची 179 जाहिरात आहे पदांची, बघू शकता तुम्ही. तर येत्या काही दिवसात फॉर्म सुरू होतील भरायला. तर आता बघू शकता तुम्ही, 1000 रुपये फीस आहे आणि 179 जागा आहेत. TCS वाल्यांनाही कळालेलं आहे की 179 जरी जागा असल्या आणि आपण 50 जरी जागा काढल्या तरी लाखानं फॉर्म येणार आहेत. म्हणून 1000 जागा जिथं काढायच्या तिथं ते 200 जागा काढत आहेत आणि त्यावर विद्यार्थी आणि बाकीच्या 800 जागा ठेवून देत आहेत. त्यांना माहिती आहे की एकदा विद्यार्थी आहे हे आता प्रचंड बेरोजगारी झालेली आहे, कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात फॉर्म भरतात. त्या संधीचा फायदा घेऊन TCS कंपनीवाले बघू शकता तुम्ही 180 जागा काढलेल्या आहेत या विभागाच्या फक्त. तर आता काय म्हणावं सरकारला आणि TCS वाल्यांनाही. मुलंही काही बोलत नाहीत, कोणी क्लासवाल्यांनाही काही आंदोलन करा, जाऊ द्या, जागा 180 काढा, पण फीसवाढीच्या विरोधात तरी काहीतरी बोला. 180 जागा, 1000 रुपये फीस ही प्रत्येक विद्यार्थ्यांना, गरिबाला परवडणारी नाही बघा. जे श्रीमंत आहेत, जे मिडल क्लास आहे ते फॉर्म भरतील, गोरगरिबाचे स्वप्न तसेच राहून जातील बघा. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांना विनंती आहे की काहीतरी यावर TCSला आपण पत्र पाठवून काहीतरी हे करून फीस कमी करा. आता इतक्या जाहिराती गेल्या, आता काय फीस कमी, यांचा TCSचा कार्यकाळ संपायला आलेला आहे बघा. आता 3-4 महिने राहिलेले आहेत. आपणही काही पोरांना कोणीच बोलायला तयार नाही. क्लासवाल्यांना म्हणलं तर क्लासवाले काय म्हणतात की तुला फक्त एकच जागा पाहिजे, तुला काय करायचे, तू फक्त माझं त्या क्लासवाल्याला म्हणणं आहे की बाबांनो, तुम्ही काढून दाखवा ह्याच्यामध्ये नोकरी आणि नंतर बोला तुम्ही विद्यार्थ्यांना. क्लासवाले जाहिरात आले की एवढे उड्या मारायले तर, आणि लगेच जुन्या रेकॉर्डेड बॅचचे लेक्चर आहेत ते घ्यायले तर त्याच्यावर फक्त नाव बदलायले तर वरी हे विभागाचं नाव टाकायले आणि घ्या बॅच 1999, घ्या बॅच 2000, घ्या बॅच 500 रुपये, घ्या बॅच. काय धंदे लावले, म्हणजे इकडून TCS लुबाडतंय, इकडून क्लासवाले लुबाडतात. यामध्ये विद्यार्थ्याचा बळी आहे मित्रांनो. तर बघा आता तुम्ही, तुमच्या हातात आहे. धन्यवाद.